आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी वैष्णवी कांबळी। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। मुंबई लोकसभेतील उमेदवार संजय दिना पाटील आणि कल्याण लोकसभेतील उमेदवार बाबाजी पाटील यांना आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे। डोंबिवलीमधील निळजे गावात आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाची सभा पार पडली। सभेत आगरी कोळी समाजाचे नेते आणि माजी नगरसेवक संतोष केने यांनी समाजावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचून दाखवला। सभेला हजारो आगरी कोळी समाजाचे नागरिक उपस्थित होते। यावेळी मुंबई लोकसभेतील उमेदवार संजय दिना पाटील आणि कल्याण लोकसभेतील उमेदवार बाबाजी पाटील यांनी जाहीर पाठिंबा देण्यात आला। कल्याण मतदारसंघामध्ये आमच्या आगरी समाजाचं प्रतिनिधित्व म्हणून बाबाजी पाटील यांना उमेदवारी जी मिळाली आहे त्या बाबाजी पाटलांचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहोत। आगरी कोळी भूमिपुत्र महासंघ त्यांना जाहीर पाठिंबा देतोय। भिवंडी मतदारसंघामध्ये आगरी समाजाचे 2 उमेदवार प्रबळ पक्षांनी दिले असल्यामुळे आम्ही तिथला निर्णय तेथील आमच्या समाज बांधवांवर सोडला आहे। जो उमेदवार निवडून येईल समाजाचा तो समाज बांधव म्हणून आम्ही तो निर्णय स्वीकारणार आहोत। संजय दिना पाटील यांना जी उमेदवारी मिळाली आहे मुंबईमधून त्यांना आम्ही इथून जाहीर पाठिंबा जाहीर करतोय आणि त्यांचा प्रचार आणि प्रसार आम्ही करणार आहोत। मात्र भिवंडी लोकसभेत दोन्ही उमेदवार आगरी समाजाचे असल्याने तेथील जनताच निर्णय घेईल आणि तो आम्हाला मान्य असेल, असे आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाचे अध्यक्ष भारद्वाज चौधरी यांनी सांगितले। शुभम साळुंके, स्वानंद मीडिया, डोंबिवली। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।